सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 14. कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. सगळ्यांनी एकत्र मिळून वेदांतिकाचा हात अभिच्या हातात दिला. जणू ते हात नाही तर आपलं काळीजच देत होते आज अभिला. म्हणून तर अगदी जपून हळूवार ते वेदांतिकाचा हात अभिच्या हातात देत होते. या फुलाला त्यांनी 22 वर्ष अगदी तर हाताच्या फोड्याप्रमाणे जपले होते. आज तेच फूल आपल्या बागेतून काढून दुसऱ्याच्या अंगणात रुजवायला देत होते. सगळ्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेम आणि तिच्या भविष्याची उज्ज्वल कामनाच होती. कन्यादान झालं तसे अलगद आपले डोळे पुसले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यानंतर गुरुजींनी त्यांना फेरे घेण्यास सांगितले. तशी वेदांतिका आणि अभि उठून उभे राहिले. आधीच्या फेऱ्यात अभि समोर होता, तर वेदांतिका त्याच्या मागे, आणि नंतरच्या फेऱ्यात वेदांतिका समोर होती तर अभि तिच्या मागे. वेदांतिकाचे डोळे खालीच होते आणि ती हळूहळू चालत होती, तर अभि मात्र निर्विकार चेहऱ्याने समोर बघत चालत होता. जिथे प्रत्येक पावलांसोबत वेदांतिकाचं मन जड होत होतं, तिथे अभि मात्र काहीच भाव नव्हते. आणि अचानक चालताना वेदांतिकाचा पाय अडखळला आणि ती पडणारच. तसे सगळे देशमुख गुडिया म्हणून ओरडले. त्यांचं तर हृदयच थांबल्यासारखं झालं होतं. एका मिनिटात सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता, कारण जवळच अग्निकुंड होता. पण ती पडणारच की 2 मजबूत हातांनी तिला सांभाळलं. तसा त्या सगळ्यांच्या जीवात जीव आला आणि त्या सगळ्यांनी हृदयावर हात ठेवून जोराचा श्वास घेतला. तर वेदांतिकाने भीतीने डोळे मिटले होते. तिच्या अंगाची थोडीशी थरकाप होत होती. पण जसा तिला भास झाला की ती पडली नाही, तिने हळूच आपले डोळे उघडून पाहिलं तर ती अभिच्या जवळ होती. त्याच्या मजबूत हातांनी तिला पकडलं होतं. वेदांतिकाने जसं समोर अभिला बघितलं, एक वेळ ती त्याच्या डोळ्यात अडकली, तर अभिचे डोळेही वेदांतिकाच्या रूपात अडकले होते. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. फेरे संपन्न. गुरुजींचा आवाज आला तसे ते दोघे भानावर आले आणि पुन्हा आपापल्या जागेत बसले. गुडिया, तू ठीक आहेस ना बाळा? राहुल वेदांतिका जागेत बसल्या बसल्या ओरडला. या जीवाला आपल्या पाखराला बघितल्याशिवाय शांतता मिळणार नव्हती. त्याच्या हातात असते ना तर तो तेव्हाच उठून आला असता जेव्हा ती पडणार होती. पण कसं बस त्याने स्वतःला 5 मिनिटासाठी थांबून ठेवलं होतं. तर हे 5 मिनिटं सुद्धा त्याच्यासाठी 5 तासासारखे गेले होते. म्हणून लगेच बोलला तो. तर वेदांतिकाने सुद्धा त्याची काळजी जाणून हो मध्ये मान हलवली. तसा राहुल सुद्धा शांत झाला. त्यानंतर अभिने गुरुजीने सांगितल्याप्रमाणे वेदांतिकाला भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातले आणि पटकन उठून उभा झाला, जसा काही तो कधीचाच या क्षणाची वाट बघत होता की कधी हे सगळं संपते आणि मी यातून सुटतो. तर इकडे लग्न संपन्न म्हटल्याबरोबर आरव सुद्धा वेगाने परत आला आणि सरळ त्याने वेदांतिकाला मिठीच मारली.
तर त्याची ती घाई बघून सगळेच हसले. पण वेदांतिकाच्याच बाजूला असलेला तिच्या सडूचे मात्र डोळे आकसले ना आपल्या लाडक्या भावावर. ते जरी कुणी बघितले नसले तरी वसंतराव यांच्या बारीक नजरेतून ते काही सुटले नाही. आरू राजा, आधी त्यांना इकडे तर येऊ दे, मग भेट आपल्या गुडियाला. वसंतराव जाणून बुजून गुडिया शब्दावर जोर देत बोलले आणि अभिचा चेहरा बघू लागले. तर त्याच्या चेहऱ्यावर आता जरा चिडके भाव होते. आता ते का होते हे तर अजून त्यालाच कळलं नव्हतं. पण इकडे त्यांच्या अशा बोलण्याने मात्र वेदांतिका चांगलीच ओशारली आणि तिने लाजतच खाली मान घातली. त्यानंतर अभि आणि वेदांतिकाने जोडीने सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. आता ही गोष्ट वेगळी होती की घेत फक्त वेदांतिका होती आणि जोडीने म्हणाल तर आता गाठच अशी बांधली होती की जिथे वेदांतिका जाईल तिथे अभिला जाणं भागच होतं. म्हणून तो तिच्यासोबत फक्त ओढला जात होता. सगळ्यांनी सुद्धा भरभरून आशीर्वाद दिला दोघांना. अगं गुडिया, दादाला गुलाबजाम नाही तर कारलं भरव, ते सुद्धा त्याला गोडच लागेल बघ. आणि हे गुलाबजाम. एवढं बोलून आरवने वेदांतिकाच्या हातून ते गुलाबजाम स्वतः खाऊन घेतलं. आता सगळे जेवणासाठी बसले होते. जिरा राईस, कढी, वरण, पुरी, आलू वांग्याची मसालेदार भाजी, सोबतच गोडामध्ये गुलाबजाम आणि वेदांतिकाला आवडते म्हणून खास तिच्यासाठी रसमलाई ठेवली होती. आता ते सगळे पंक्तीत बसले होते आणि सगळेच नव्या नवरी आणि नवरदेवाला पहिला घास एकमेकांना भरवायला बोलत होते. जिथे आधी तर दोघांनीही एकमेकांना थोडं बघितलं, पण नेहमीप्रमाणे अभिने ॲटिट्यूडमध्ये मान फिरवली. तर वेदांतिकाचे सुद्धा डोळे थोडे रागात भरले, पण तिने सगळ्यांना कसनूस हसत बघितलं. त्या सगळ्यांचा आनंद तिला मोडू वाटला नाही आणि तिने सगळ्यांना बघत थोडं कचरतच हातात गुलाबजाम घेऊन तो अभि पुढे धरला. पण अभि तो अजूनही खात नाही बघून छोटे नवाबच समोर आले. तसेही वहिनीच्या हातून गोड खाण्याचा चान्स ते कसे सोडणार होते. तर अभिने सुद्धा तेव्हाच तो गुलाबजाम खायला तोंड उघडलं, पण त्याचं तोंड उघडच राहिलं, जे बघून आता सगळे जोरात हसले. तर वेदांतिका सुद्धा हळूच हसली. तसं अभिने तिला बघितलं, पण त्याचा तो चिरका राग बघून ती शांत झाली. चल अभि, आता तू भरव वेदांतिकाला, साधना हसत म्हणाली. तसं आधी तर अभिने तिला थोडं चिडून पाहिलं, तर साधना यांनी त्याला डोळ्यांनीच विनंती केली. तसंच अभिने समोर असलेला एक गुलाबजाम उचलला आणि तसाच वेदांतिकाच्या तोंडात जवळजवळ कोंबलाच. तसा वेदांतिकाला जोरात ठसका लागला आणि ती तोंडावर हात ठेवून खोकू लागली. जे बघून राहुल समोर आला. त्याने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि तिला पाठीवर थोपटत तिला शांत करू लागला. पण सोबतच त्याची रागीट नजर अभिवर पडली. आता मी काय केलं? गुलाबजामच तर दिला. आता याचीच गुडिया इतकी नाजूक आहे, त्याला मी काय करू? अभि मनातच राहुलला बघून बोलला. दोघेही एकमेकांना टक्कर देत होते.
आता तर त्याचं वागणं बघून राहुलला आणखीच आपल्या गुडियाची काळजी वाटू लागली होती. चल सदा, येतो आम्ही. वसंतराव सदाशिव यांच्या समोर हात जोडत बोलले. आता वेदांतिकाची पाठवणी होत होती. नुकतीच तिला शांत करून राहुल आणि अमितने तिला त्या ब्लॅक मर्सडीज मध्ये बसवलं होतं, जी पूर्ण गुलाबाच्या फुलांनी सजली होती. आणि तिच्या मागच्या बाजूला जस्ट मॅरिड असं हार्टशेप मध्ये लिहिलं होतं. कारण वेदांतिका त्यांना सोडायलाच तयार नव्हती. राहुल आणि अमितच्या गळ्यात पडून ती अशी काय रडली होती की तिला धाप लागायला आली होती. सुलोचना आणि राघोजी यांनी तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला होता, तर ती त्यांच्याही गळ्यात पडून रडायला लागली होती. पण आपल्या गुडियाला इतकं रडताना बघून त्या सगळ्यांचा जीव मात्र तीड तीड तुटत होता. पण वेळ अशी होती की ते काहीही करू शकत नव्हते. फक्त तिला काळजाशी धरून सावरत होते, शांत करत होते. कारण डोळे तर त्यांचेही वाहत होते आणि तिथे असणारा प्रत्येक जण ते बघून भावूक झाला होता. इतकंच काय तर वेदांतिकाला रडताना बघून साधना आणि आरवचे डोळे सुद्धा पाणावले होते. पण इकडे कितीही रडून पूर येत असला तरी एक होता, जो तिथे एसी गाडीत बसून हवा खात होता. किती किती निष्ठुर म्हणावं या माणसाला. बायको रडत आहे, तिला सांभाळायचं तर सोडून द्या. पण हा निर्लज्ज माणूस तिच्या बाजूला उभा सुद्धा राहिला नव्हता. गुडिया, शांत हो बच्चा, आणि अगोदर हे रडणं थांब, बोलून अमित आणि राहुल यांनी तिचे अश्रू पुसले. तशी आता वेदांतिका फक्त हमसू लागली. आणि बच्चा, कधीही काहीही त्रास झाला तर पटकन बॅग पॅक करायची आणि आपल्या दादाला फोन करायचा. कसाही कुठलाही विचार करायचा नाही. राहुल म्हणाला. हा बघा, अति पॉझिटिव्ह भाऊ. याचा बस चालेल ना, तर हा तिला कुठंच जाऊ देणार नाही. उलट अभिलाष घर जवाई करण्याचा इरादा वाटतो आहे याचा. आणि मग कितीही नाही म्हटलं तरी राहुल आणि अमितने आपल्या काळजावर दगड ठेवून शेवटी वेदांतिकाला त्या गाडीत बसवले. तसे वसंतराव यांनी समोर येऊन सदाशिव यांचा निरोप घेतला. वसंता, माझा जीव देत आहे तुला, तिला जप. सदाशिव हात जोडत बोलले. सदा, आता तो माझाही काळजाचा तुकडाच आहे. स्वतःपेक्षा जास्त जपेल तिला. तू कुठलीच काळजी करू नकोस. बरं, येतो आम्ही. वसंतराव सदाशिव यांचे जोडलेले हात आपल्या हातात घेत म्हणाले आणि त्यांची गराभेट घेऊन आपल्या गाडीत बसले. तसे साधना, राजीव आणि आरव सुद्धा सगळ्यांची भेट घेऊन आपल्या गाडीत बसले. वसंतराव यांची गाडी समोर, अभिची मधात आणि आरव, साधना आणि राजीवजी यांची गाडी लास्ट मध्ये. अशा त्या तिन्ही गाड्यांचा ताफा वाड्यातून बाहेर पडला. तसेच सगळे देशमुख त्या गाड्यांना भरल्या डोळ्यांनी नजरेआड होतपर्यंत बघत राहिले. कारण आज त्या तीन गाड्या त्यांची खूप अनमोल वस्तू आपल्या सोबत घेऊन जात होते. त्या घरची लेकच नाही तर त्या वाड्याचा आनंद, त्यांचा श्वास, सगळं ते आपल्या सोबत घेऊन जात होते.
सगळ्यात अमूल्य दान पदरात घेऊन ते आज आणखी श्रीमंत होऊन या शेतकऱ्याच्या वाड्यातून निघाले होते. बघू आता लग्नाच्या नंतर अभि आणि वेदांतिका यांच्यातले प्रेम कसे बहरेल. पुढच्या भागात लग्नानंतरचा अभि आणि वेदांतिकाचा बहरणाऱ्या संसाराची गोष्ट लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा वाचायला आवडत असल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच चॅनलवरील इतरही कथा नक्की वाचा. धन्यवाद.